राज ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामध्ये मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झालेत आणि वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला मनसेकडून चोप दिला जातोय। राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले होते, त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात आंदोलन केलं। वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला। राज ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले होते आणि त्यामुळे मनसे आक्रमक झाले होते। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत, राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती, त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं कळतंय। काय नेमके आणखी तपशील आहेत? होय, आजच मनसेचे प्रवक्ते जे आहेत सरचिटणीस हेमंत संबूस यांनी जाहीर केलं होतं की तुम्ही त्या आरोपीला पकडा ज्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात अपशब्द वापरले, पोस्ट केले, नाहीतर मग आम्ही आमच्या शाळेने त्याला धडा शिकू। त्यानुसार जाहीर केल्यानुसार मनसे सगळे कार्यकर्ते तिथे गेले। त्याच्या घरी जाऊन सगळा तो गोंधळ सुरू असताना पोलीस आले। पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस पुढे आरोपीला घेऊन आणि मनसेचे कार्यकर्ते मागे, असा तो सगळा राडा आपल्याला तिथं व्हिज्युअल दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्यावर होते। ते राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरलेले होते, एक पोस्ट केलेली होती आणि त्या विरोधात मनसे आज चांगलेच आक्रमक झाले। तर वादग्रस्त पोस्ट करण्याला मनसैनिकांनी चोपही दिला। ते राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। तर मनसे कार्यकर्त्यांनी आज त्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलनही केलं। राज ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह अशी पोस्ट शेअर केलेली होती आणि ज्या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केलेली होती त्याच्या विरोधात आंदोलन केलं, त्याला चोपही दिला।